शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या यादीत मोठा गोंधळ. काय आहे हेअर कट? शेतकऱ्यांना बसणार का फटका? कृषी मंत्र्यांनी काय दिले उत्तर? सविस्तर माहिती आत्ता आपण समजून घेणार आहोत. त्याआधी तुम्हाला आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 3 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 553 पात्र शेतकऱ्यांची यादी 22 जुलै रोजी जाहीर करण्यात आली. तर आता दुसऱ्या टप्प्यात 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात ही यादी प्रसिद्ध होईल. 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे. महा-AT पोर्टलवर त्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. तर बँका हेअर कट अडून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे. मित्रांनो, हेअर कट म्हणजे नेमकं काय? तर शेतकऱ्यांचे बँकेत कर्ज खाते असते, त्यात एक रक्कम असते आणि कर्जमाफीची जी यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यातील रक्कम यांच्यात तफावत दिसत आहे. त्यालाच हेअर कट असे म्हणतात. खरं तर यांच्याशी शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. राज्य सरकार आणि बँका यांच्यातील आर्थिक तडजोडीची ही प्रक्रिया आहे. थकीत कर्जाचा किती वाटा सरकार उचलेल, तर बँका किती हिस्सा उचलतील याविषयीची आर्थिक तडजोड निश्चित करण्यात येते. त्याचा सरकारच्या मूळ कर्जमाफी रकमेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही, पण काही बँका त्यावर खटून बसल्याने दिसते. त्याविरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर कृषी मंत्र्यांनी चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार आणि बँका यांच्यामधील करारानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण होण्याचे आश्वासन दिले आहे. शासन आणि बँकांमधील हेअरकट सूत्र आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 1 वर्षापर्यंत थकीत कर्ज असल्यास सरकार 85% तर बँका 15% वाटा उचलते. 2 वर्षांपर्यंत थकीत कर्ज असल्यास सरकार 70% आणि बँका 30%. 3 वर्षांपर्यंत थकीत कर्जावर सरकार 55% तर बँका 45% आणि 4 वर्षांपर्यंतच्या थकीत कर्जातील सरकारी वाटा 45% तर बँकांवरील बोजा 55% आहे. आता यापेक्षा अधिक काळ कर्ज थकीत असल्यास सरकार 35% तर बँकेचा वाटा 65% इतका असतो. शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. साधारणतः 16,96,000 खात्यांचा कर्जमाफी संदर्भातील दुसरी यादी तयार करण्यात आलेली आहे. त्यांना आपण विशिष्ट क्रमांकही दिलेला आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. तर कर्जमाफीविषयीची जी कागदपत्रे सांगण्यात आलेली आहे त्याची पूर्तता न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असेल. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या नावाची यादी महा-ATच्या पोर्टलवर अपलोड झाल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे. मित्रांनो, कर्जमाफीतील काही ठळक मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे 56 लाख. योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. कर्जमाफीसाठी पावसाळी अधिवेशनात 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि यापूर्वी कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी आता 2 लाख रुपयांची मदत सरकार देणार आहे. आणि नक्कीच ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.